इयत्ता 5वी मराठी बालभारती पाठ 25वा। पाठाचे नाव आहे ढोल। आदिवासी समाजात अनन्यसाधारण महत्त्व असलेला संगीतवाद्य ढोल याविषयी आपण या पाठात सविस्तर माहिती मिळवणार आहोत। सातपुड्याच्या परिसरातील कंदमुळे, फळे, पानाफुलांनी बहरलेले घनदाट जंगल, त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे। निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचे नियम पाळून आदिवासी आपले जीवन जगत होते। अशा या आदिवासींच्या होडीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे। सातपुडा डोंगराच्या परिसरातील होडी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे। होलिकोत्सवाची सुरुवात माघ पौर्णिमेला दांडापूजनाने होते। आदिवासींच्या संस्कृतीत परंपरेने आलेल्या दांडापूजनाला विशेष महत्त्व आहे। होळी पौर्णिमेला दांडापूजन झाले की सातपुड्यातील वाड्यापाड्यातून ढोलांचा आवाज घुमू लागतो। कुडाच्या घरांच्या सांदी कोपऱ्यातून खुंटीला आढ्याला बांधून ठेवलेले ढोल बाहेर निघू लागतात। मुख्य होळीच्या 15 दिवस अगोदर लहान मुलांची होळी सुरू होते। लहान मुले छोटी होळी पेटवून तिच्या भोवती फेर धरून नाचतात। मुले होळी नृत्याचा सराव करतात आणि त्याच दिवसापासून ढोलांचा आवाज साऱ्या गावात आसमंतात घुमू लागतो। अख्ख्या सातपुड्यात ढोलांवर थाप पडू लागते। फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची जय्यत तयारी चालू होते। पोटा पाण्यासाठी गाव सोडून गेलेले मजूर या सणासाठी हळूहळू गावाकडे येतात। आमच्या गावातील आमच्या ढोल्या आपल्या चिल्ल्यापल्ल्यांना घेऊन सणासाठी गावात यायचा। अख्ख्या सातपुड्यात आमच्या ढोल्या प्रसिद्ध होता। आमच्या ढोल वाजवू लागला की वाड्यापाड्यांवरची माणसे ढोलाच्या दिशेने नाचत नाचत येत असत। न थकता रात्र रात्र ढोल वाजवण्यात आमच्या पटाईत होता। ढोलाचा सांगाडा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो। त्यावर कातडी चढवतात। कुणी ढोलाची पाने बसवतात, कुणी दोऱ्या आवडतात। ढोलासाठी लाकूड कोणते वापरायचे, तो तासायचा कसा, त्याला कोणत्या प्राण्याच्या कातड्याचे पान लावायचे, तो आवडायचा कसा, ढोलाचा नाद अख्ख्या सातपुड्यात घुमवायचा कसा, ही सगळी माहिती आमच्या ढोल्याला होती। जणू काही या निसर्गाने त्याला ढोल बनवण्यासाठीच जन्माला घातले होते। म्हणून अख्खा सातपुडाच त्याला आमच्या ढोला म्हणत होता। होळीचा दिवस जवळ आला तसतसे पाड्यांवरचे ढोल डोंगरदऱ्यात आणि साऱ्या आसमंतात घुमू लागले। आमच्याची ढोलावरची थाप मजबूत झाली। यंदाच्या होळीत खूप ढोल वाजवू, अख्खा सातपुडा दण आणून सोडू, अशी जणू त्याने शपथ घेतली। होळीचा दिवस उजाडला। आमच्या सकाळपासूनच होळीजवळ ढोल घेऊन बसला होता। हळूहळू त्याने ढोलावर थाप मारायला सुरुवात केली। गावातील स्त्री पुरुष पोरेबाळे ढोलाच्या दिशेने येऊ लागले। नकळत नाचाला सुरुवात झाली। सर्वजण एकमेकांचा हात धरून बेधुंदपणे नाचत होते। आमच्या मोठ्या रंगात येऊन ढोल वाजवत होता। बघता बघता लहान सहान थोड्या मोठ्यांनीही आमच्याशा भोवती रिंगण धरले। नाचाच्या चाली बदलत तहानभूक विसरून सर्वजण ढोलाभोवती नाचू लागले। नाच रंगात येता येता रात्र केव्हा झाली हे समजलेही नाही। पेटत्या होळीच्या भोवती पुन्हा नाच सुरू झाला। ढोलाचा वेग वाढला तसे नाचणारेही बेधुंद झाले आणि होळी जसजशी विजू लागली तसतसा ढोलाचा वेगही मंदावू लागला। आमच्याची ढोलावरची थाप एकदम मंदावली। तसा नाच एकदम थांबला। कधीही न थांबणारा आमच्याचा हात कसा काय थांबला म्हणून सर्वजण
त्याच्याकडे पाहू लागले आणि एकदम आरडाओरड झाली. आमशा ढोलाला सावरत धरतीवर कोसळला होता. ढोलाच्या नादाबरोबर आमशाचा श्वास अचानक बंद झाला. रानावनांतील पानाफुलांनी पळसफुलांनी आमशाची डोली सजू लागली. सजवलेल्या डोलीत आमशा निवांत झोपला होता. पण त्याच्या ढोलाच्या आवाजाचे प्रतिध्वनी सातपुड्याच्या रांगारांगांतून घुमत होते. अख्खा गाव डोलीभोवती दुःख गिळत बसला होता. जंगल्या भगत डोलीजवळ आला. त्याने कथा लावली, आपण या निसर्गातील एक जीव. प्रत्येकाला जन्म आणि मरण निसर्गच देतो. झाड जन्माला येते आणि एक दिवस मरते, म्हणून इतर झाडे दुःख करत बसत नाहीत. निसर्गचक्र थांबत नाही. प्राणी पक्ष्यांचेही तसेच. माणूस निसर्गातला एक क्षुल्लक जीव. जंगल्या भगत पुढे बोलू लागला. आमशा जन्माला आला होता तर त्याला मरण अटळ. आता उद्या त्याला सागाच्या झाडाखाली खोल खड्ड्यात गाडले जाईल. त्याचा देह मातीचा, त्याची मातीच होईल. तिथेच एखादी सागाची बी त्या मातीत रुजेल. त्याचं झाड होईल, मोठं सागाचं झाड. त्याचा कुणीतरी ढोल बनवेल. तो ढोल पुन्हा वाजू लागेल. ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील. डोंगर दऱ्यातून नाद, लय आणि स्वर घुमू लागतील. आमशा ढोल पुन्हा वाजू लागेल. सकाळ झाली होती व सूर्यानेही आमशाचे अखेरचे दर्शन घेतले होते. लेखक संजय लोहकरे.